हाय, मी कांचन. आज आपण ब्लाऊजचा पाठीमागचा ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी एक फॅब्रिक आणि अस्तर मी कट करून घेतलेला आहे. त्या अस्तरची उंची आहे 14 इंच. आपला हा ब्लाऊज 13 इंच रेडी होऊन 13 इंच होणार आहे. त्याच्यासाठी मी शोल्डर 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेला आहे आणि गळा घेतलेला आहे 2.5 इंचावरती. आपण गळा घेऊन 2.5 इंचावरती गळा घेऊन पाठीमागचा गळा हा आपण 10.5 इंचावरती घेतलेला आहे. त्याला राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि आर्महोल मी हे 6चा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण हा अस्तर आणि फॅब्रिक आता जॉईंट करून घेणार आहोत. फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट व्यवस्थित ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा हा व्यवस्थित शेपमध्ये स्टिच झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण फॅब्रिक आणि अस्तर हे व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहोत. जॉईंट करून झाल्यानंतर गळा हा कट करून त्याला बारीक बारीक असे कट मारणार आहोत, म्हणजे आपला गळा व्यवस्थित फोल्ड होईल. आणि गळा व्यवस्थित फोल्ड करून त्याच्यावरती अशी दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप दिल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येणार आहे आणि आपल्या ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला खूप मस्त असा बसणार आहे. त्याच्यासाठी दाबटीप देणं खूप गरजेचं आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर अशा प्रकारे आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बॅक पार्ट हा तयार होणार आहे. बॅक पार्ट तयार झाल्यानंतर आपण पूर्ण ब्लाऊजला अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं जॉईंट करून एक्स्ट्राचं असलेलं कट करून अस्तर आपण घेणार आहोत. अशा प्रकारे आपला बॅकनेक राऊंड गळा तयार होऊन त्याला लेस लावलेली आहे आणि मी चंद्रकोर आकाराचा पॅच तयार करून त्यावरती लेस लावून घेतलेली आहे. ही लेस लावून आपण चंद्रकोर आकाराचा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पॅच तयार करणार आहोत आणि हा पॅच आपल्याला या राऊंड गळ्यावरती लावायचा आहे. अशा प्रकारे हा आपण चंद्रकोर आकाराचा पॅच हा अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ह्या राऊंड गळ्याला लावून घेणार आहोत, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा लुक असा खूप सुंदर असा दिसणार आहे. त्यानंतर असं व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये आपण हा पॅच हळूहळू त्याच्यावरती जॉईंट करून घेणार आहोत. बघा तर मग आता मी हा पॅच कसा लावलेला आहे तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण हा पॅच तयार करून असा ब्लाऊज रेडी करून आपण घालू शकतो व्यवस्थित. आणि कुठं धागे दोरे असेल तर ते पूर्ण असे कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसणार आहे. आणि अशा प्रकारे हा बॅकनेक पार्ट हा रेडी झालेला आहे. आता या ठिकाणी आपण नॉट लावून असं या ठिकाणी थोडंसं पॅच लावणार आहोत. बघा तर मग मी अशी ट्रेंडिंग अशी बॅकनेक डिझाईन रेडी केलेली आहे. अशा नवनवीन डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन डिझाईन तुम्हाला अशा माझ्या चॅनलवरती पाहता येणार आहेत. सो माझ्या चॅनलला कांचन स्टिच क्राफ्ट या चॅनलला फॉलो करून ठेवा.